SP वाशिमला 2104 प्लस अर्ज आतापर्यंत आले। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी SP वाशिम आहे 2104 प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहे। त्यानंतर SP जळगाव आहे, तर SP जळगावचा अर्ज क्रमांक तुम्ही बघू शकता 500 प्लस अर्ज या ठिकाणी आले आहे। आणि आता टोकन नंबर पेमेंट स्लिप तुम्हाला दाखवतो। पोलीस कॉन्स्टेबल SP जळगावचा टोकन नंबर आहे 1757 हा टोकन नंबर आहे आणि अर्ज क्रमांक 500 आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता अर्ज कधी भरला 20 नोव्हेंबर 2025 रोजी 11:09 हा फॉर्म भरलेला आहे सकाळी, एक लक्षात ठेवा। तर आतापर्यंत या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी 1757 प्लस अर्ज या ठिकाणी आले आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याचबरोबर SRPF चालक, बॅट्समन, शिपाई, कारागृह या सर्व पदाबद्दल सांगणार आहे। आणि टोटल जे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 80 प्लस घटकाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की असे डेली अपडेट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत असतो। नाशिक कारागृहाला या ठिकाणी गेले बघू शकता तुम्ही, नाशिक कारागृह आहे। तर नाशिक कारागृहाला जे आतापर्यंत अर्ज गेले आहे तर 10,000 प्लस अर्ज आतापर्यंत नाशिक कारागृह या ठिकाणी आलेले आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर तुम्ही बघू शकता आणि टोकन नंबर बघू शकता। नाशिक कारागृहाचा 10,000 प्लस अर्ज आले आहे आणि तारीख तुम्ही बघू शकता 20 नोव्हेंबर 2025 रोजी 11:11 हा फॉर्म भरलेला होते। त्यानंतर बघू शकता SP गोंदिया आहे, गोंदिया बॅट्समनला जर आपण पाहिलं 239 हा अर्ज क्रमांक आणि याच फॉर्मचा टोकन नंबर दाखवून देतो। तर SP गोंदिया बॅट्समनचा टोकन नंबर बघू शकता 290 हा टोकन नंबर आहे। फॉर्म कधी भरला 19 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 8:45 हा फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ बॅट्समन आहे तर 192 प्लस अर्ज आतापर्यंत यवतमाळ बॅट्समन या ठिकाणी आले आहे। त्यानंतर बघू शकता वाशिम बॅट्समन आहे तर वाशिम बॅट्समनला 191 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे। SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे, 4400 प्लस अर्ज SRPF गट क्रमांक 7 दौंडला आले आहे। SP धुळे आहे तर SP धुळेला 1544 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले आहे। त्यानंतर संभाजीनगर बॅट्समन आहे तर 260 प्लस अर्ज आतापर्यंत संभाजीनगर बॅट्समनला आले आहे। SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे, 4900 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले आहे। त्यानंतर मुंबई कारागृह आहे तर मुंबई कारागृहाला 16,200 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे। तर जवळपास 16 ते 17,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला। त्यानंतर SP कोल्हापूर आहे तर 1230 प्लस अर्ज आतापर्यंत SP कोल्हापूर या ठिकाणी आलेले आहे। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो ठाणे शहर आहे तर ठाणे शहरला 2500 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे। त्यानंतर नाशिक कारागृह आहे तर नाशिक कारागृहाला 10,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो पालघर चालक आहे तर पालघर चालकला 490 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे। त्यानंतर पुणे शहर आहे तर पुणे शहरला 16,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे। त्याचबरोबर SP बुलढाणा चालक आहे तर 890 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे। त्यानंतर SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे तर 12,500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर SP पिंपरी चिंचवड आहे तर 1400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर बघू शकता SP मीरा भाईंदर आहे तर 3500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। आणि ठाणे सिटीला जर आपण पाहिलं तर 2700 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे। SP भंडारा आहे तर 700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेला आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल आणि व्हिडिओची क्वालिटी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, तर कारण की असे डेली अपडेट आपण देत असतो। त्यानंतर SRPF कोल्हापूर आहे तर 1900 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे। त्यानंतर मुंबई बॅट्समनला 660 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे। त्याचबरोबर पुणे बॅट्समन आहे तर 590 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे। आणि गोंदिया बॅट्समनला 300 प्लस अर्ज धरून चला गोंदिया बॅट्समनला आलेले आहे। परभणी चालकला 800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर नवी मुंबई आहे तर 1500 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे। SRPF धुळेला 3000 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे आणि सिंधुदुर्ग चालकला 800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर पालघर जिल्हा पोलीस आहे तर 710 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो SP वर्धा आहे, वर्धा कॉन्स्टेबलला 1200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्याचबरोबर अकोला आहे तर अकोल्यामध्ये 2700 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचा जो टोकन नंबर आहे, तर हा टोकन नंबर आहे व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला या ठिकाणी अंदाज लागणार आहे की नक्की आतापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज या ठिकाणी आलेले आहे।
तर ज्या पण तारखेला तुम्ही फॉर्म भरला असेल पोलीस भरतीचा, तर तुमचा जो टोकन नंबर आहे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा, तारीख वगैरे लिहा, कोणत्या तारखेला फॉर्म भरला, किती वाजता तुम्ही या ठिकाणी पेमेंट केलं, तर किती वाजेपर्यंत टोकन नंबर तुमचा आला, हे सर्व कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचणार आहे. आणि ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर आपली इंस्टाग्राम आय डी आहे गोपाल वानखडे 120, तर या इंस्टाग्रामच्या आयडीवर तुमचा जो तुम्ही फॉर्म भरला त्याचा फोटो पाठवा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचणार आहे. संभाजीनगर ग्रामीणला 1830+ अर्ज आले आहेत. त्याचबरोबर CP मुंबईला 27 ते 32,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले. त्याचबरोबर नाशिक कारागृह 10,000 प्लस आणि नागपूर सिटीला 8,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. मुंबई लोहमार्गला 9,800 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. अमरावती ग्रामीण 4,200 प्लस अर्ज आले आहे. त्याचबरोबर SRPF गडचिरोली 1,800 प्लस अर्ज आले आहे. नाशिक ग्रामीणला तुम्ही बघू शकता 4,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. त्यानंतर SP रत्नागिरी आहे, तर SP रत्नागिरीला 520 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले आहे. त्यानंतर बघू शकता CP मुंबई आहे, तर 32,000 प्लस अर्ज CP मुंबईला या ठिकाणी गेलेले आहे, कारण की सर्वात जास्त पोरं CP मुंबईला या ठिकाणी भरत आहे. त्यानंतर SP चंद्रपूर आहे, तर 2,700 प्लस अर्ज आतापर्यंत SP चंद्रपूर या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर बघू शकता नाशिक कारागृह आहे, तर 9,500 प्लस अर्ज आतापर्यंत नाशिक कारागृह या ठिकाणी आलेले आहे. त्याचबरोबर SP बुलढाणा आहे, तर SP बुलढाणाला 1,200 प्लस अर्ज आतापर्यंत SP बुलढाणा या ठिकाणी आलेले आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्याचबरोबर नांदेड आहे, तर 1,967 अर्ज आतापर्यंत नांदेड या ठिकाणी आलेले आहे. त्याचबरोबर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो SP वाशिम चालक आहे, तर 927 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. त्याचबरोबर SP हिंगोली आहे, तर 1,900 प्लस अर्ज आतापर्यंत SP हिंगोली या ठिकाणी आले आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. SP हिंगोली 1,900 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. त्याचबरोबर बघू शकता नागपूर कारागृह आहे, नागपूर कारागृहाला 16,280 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृह या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 15 BDC कॅम्प गोंदिया आहे, तर जवळपास 6,000 प्लस अर्ज या ठिकाणी आले आहे. त्यानंतर बघू शकता मीरा भाईंदर चालक आहे, तर जवळपास 1,500 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. संभाजीनगर रेल्वेमध्ये 400 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. त्याचबरोबर संभाजीनगर ग्रामीणला जवळपास 1,500 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. त्याचबरोबर मुंबई कारागृह आहे, तर जवळपास 16,000 प्लस अर्ज तुम्ही धरून चला की 16 ते 17,000 प्लस अर्ज मुंबई कारागृह या ठिकाणी आलेले आहे, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर SRPF गट क्रमांक 1 पुणे आहे, तर 2,000 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 2 पुणे या ठिकाणी आले. त्याचबरोबर SRPF कुसळगाव आहे, तर 4,100 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF कुसळगाव या ठिकाणी आले आहे. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे, तर 10 ते 12,000 प्लस अर्ज आतापर्यंत वरणगावला गेले आहे. SP वर्धा आहे, तर 990 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. आणि पुणे कारागृहाला 12 ते 15,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज आतापर्यंत आलेला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे, तर जवळपास 6,500 ते 7,000 प्लस अर्ज गेलेले आहे. पुणे सिटी चालकला 1,560 प्लस अर्ज गेले आहे. आणि CP मुंबई रेल्वेला 1,900 अर्ज आणि त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 2 पुणेला 4,900 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. सोलापूर बॅट्समनला 260 प्लस अर्ज आले आहे आणि अकोला जिल्हा 1,800 प्लस अर्ज आले आहे. धाराशिव चालक 1,380 प्लस अर्ज, पिंपरी चिंचवड SP 1,960 प्लस अर्ज आणि SRPF गोंदिया 6 ते 7,000 अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला. आणि नागपूर कारागृहाला जे विद्यार्थी मित्रांनो 16,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर इथे संपूर्ण महत्त्वाची माहिती आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. याच्यासाठी आमचा व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये. जय हिंद, जय भारत.